तर हाय गाईज मित्रांनो, आज आपल्याला कवळ्या दुधाच्या वड्या कशा करायच्या हे मी सांगणार आहे. तर आजच आपल्याला आपल्या शेजारच्या पाहुण्यांनी म्हशीचं पहिल्या दिवशीचं कवळं दूध म्हणतात असं दिलं होतं. तुम्ही बघू शकता किती घट्ट दूध आहे. मी एका चाळणीने अशा प्रकारे गाळून घेतलं, जेणेकरून त्यातली काही घाण किंवा काही असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्यात 3 ग्लास पाणी ओतलं. कढई अर्ध्याला वरती भरेल इतकं पाणी ओतायचं आणि त्यावरती अशा प्रकारे तंतोतंत बसेल असं झाकण ठेवून द्यायचं. आणि नंतर मग गॅसची फ्लेम चालू करायची. त्या ताटातही थोडंसं पाणी ओतायचं, जेणेकरून ज्या वाट्या आपण त्यावरती दुधाच्या ठेवणार आहोत त्या डागणार नाहीत. नंतर मी त्या ताटात बसतील अशा 3 वाट्या घेतल्या होत्या आणि दुधात साखरही मिक्स करून घेतली होती, जे मला दाखवायचं विसरले मी. नंतर त्या वाट्यांमध्ये ते दूध मी भरून घेतलं. असं पूर्ण भरायच्या आणि ह्या तिन्ही पण वाट्यात त्या ताटात थोडं पाणी उकळायला लागलं की ठेवून द्यायच्या. हे बघा मित्रांनो, माझ्या तिन्ही वाट्या ठेवून झालेल्या आहे. गॅसची फ्लेम आता फुल करायची आणि या वाट्यांवरूनही नंतर एक झाकण असे ठेवायचे की जेणेकरून कढईतून आलेली वाफ वरती येणार नाही, म्हणजे खालच्या झाकणावर तंतोतंत बसेल असं झाकण वरून ठेवलं गेलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. आपण कमीत कमी महिन्यातून एकदा तरी ह्या वड्या खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून यात खूप जास्त प्रोटीन असते, ते आपल्या पोटात जाते. त्यानंतर 8 ते 9 मिनिटांनी आपल्याला ह्या वड्या उचकून बघायच्या आहे. हे बघा, मी सुरीने त्यात चेक करून बघितलं तर सुरी पूर्णपणे क्लीन आली. मग मी असं प्लेट सुरीने असे सैल करून घेतले आणि हे बघा, तुम्ही बघू शकता वडी किती सुंदर आणि किती इझिली निघते. हे बघा, अशा प्रकारे एक करत एक मी सगळ्या वड्या काढून घेतल्या आणि खूप छान वड्या बनवल्या. तुम्हीही कळवा तुम्ही कशा बनवल्या होत्या आणि घरच्यांना खाऊ घाला.